गुड मॉर्निंग गाइस, फाइनली वी आर इन पठानकोट। ये मेरी बर्थ प्लेस है, यहाँ पर मेरा बर्थ हुआ था पठानकोट में। ये इकडे मी जन्मलेलो पठानकोटला। आता आठवड्यात बोलतात तुझू शकता तुम्ही। हे बघा आर्मी काय, आर्मीचं ते पण आर्मीला काय आपण सकाळच्या वाजले 8 आणि 12 डिग्री सेल्सिअस तापमान आहे इकडे। मला बर्फ तर दिसला नाही अजून, पण थंडी तर आहे, जाम थंडी आहे। हातपाय कुडकुडायला लागले। हात गारटले, जसे व्हिडिओ काढता काढता असं बाहेर हात टाकतो ना, थंडीने हात गारटले, बघू शकता। पण खरी जी मजा आहे ना गाईस, ती इकडे द्यायची। इकडे मुंबईला वगैरे काय मजा येत नाही। अशा आर्मी कॅन्टीन, आर्मी एरियात राहण्यात जाम मजा यायची, जाम। तर फायनली आम्ही आलोय आमच्या जुन्या घरी, पहिल्या घरी। कसं वाटतं पठाणकोट? ते बोलल्या उतरल्या शिवा घालल, काय ना काय बोलल। हे पृथ्वीचं जन्मभूमी त्याच्यामुळे आज आम्ही सुचूचा बर्थडे साजरा करणार आहोत। हॅपी बर्थडे टू पूरी भाजी है? पूरी भाजी है क्या? पूरी जन है देना, पाड़ दो ना। पठाणकोट ने आलो आणि पराठा नाही खाल्ला। ठीक आहे, एक दो 30 रुपये आहे का? आता 2 नाही आहे, हे रेवडी काय पिते तू? मला काय तिकडून घेऊ? कोणी? नथिंग। आम्ही आलोय पठाणकोट मध्ये घर वगैरे घेतोय मामा पठाणकोट मध्ये। ते आता बघू शकता, एक मागे आर्मी कॅम्प आहे आणि इकडे आर्मीचेच सगळं भेटते, म्हणजे दुकानात लोकांनी लावून ठेवले। मामाने शूज घेतले, मला तर काही शूज वगैरेची गरज नाही। ते बघू शकता आर्मी वाले तुम्ही, मला तर काय शूजची गरज नाहीये। माझ्याकडे 3-3, 4-4 शूज आणले ते तिकडे येताना। आता आम्ही एक बस केलेली ट्रॅव्हलर्स येते, आता आम्ही इकडनं जाणार आहे डायरेक्ट जम्मू किंवा कटरा। मला पण माहिती आहे कुठं जाणार आहे, घरच्यांनाच माहिती असतं। हे मेन मामा, आई आणि मावशी हे तिघच ठरवत आहेत कुठं जायचं काय। आता इकडनं जम्मू किंवा कटरा या 2 जागी जायचं आहे। आता थंडी तर इकडे आहे, म्हणजे एवढी नाही आहे पण थोडीफार थंडी आहे। आता कसं सांगू मी तुम्हाला, सांगता पण येणार नाही। आता तर काय एवढं नाही वाटत आहे थंडी, पण सकाळी जाम वाटत होती। सकाळी असं ट्रेनमधून उतरताना, ट्रेनच्या बाहेर
सगळे तिकडे थांबले, थोडं पुढे लांब आहे. आम्ही ते शूज वगैरे घ्यायसाठी आलेलो इकडे. आम्हाला शाळेत जायला असली बस असली ट्रक असायची, मस्त मजा यायचे. अशा ट्रकमध्ये आम्ही शाळेत जायचो. तसे मागे शिड्या लावलेल्या असायच्या ते ट्रक. आम्ही आलोय, शॉपिंग वगैरे केली. आम्हाला पण काय कपडे घेतलेत, मामीने पण घेतलेत. आणि आता आम्ही चाललो, आमची बस. तुझ्यामुळे एखादा आम्हाला हायजेक करायचं रे. आता आम्ही चाललो. आता कुठे चाललोय ना मामा? कटरा का जम्मू? आता आम्ही चाललो. बाजू बाजू सेठ माणसाला जाऊ द्या आतमध्ये. ए शेंबडे सर, थँक्यू. असंच काम करायचं वॉचमॅनचं. चला चला चला, आज जागा करा. मी पुढे बसणार आहे. जाऊ ना. अरे यार, ए पानी 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 वाले, ओ पानी वाले भैया 10 का बोतल दे दो. मामा बाजूला बघ, इकडे खाली. जम्मू मध्ये आता आम्ही चाललोय कटरा. 3 तास लागणार आम्हाला इकडनं कटराला जायला. हिला बघितलं की वाघा हेच वाटतंय खरं खरं. अरे तुझं तू ब्लॉग टाकतोय, पण सगळ्यांचं सांगा एकच कपडे 3 दिवसापासून एकच कपडे पागल आहे खरं. मग काय करणार आता? बघा ना, हे पटन. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. कटरा. आता ही गाडी आपली इथपर्यंत होती, आता ह्या गाडीवर आपण फिरणार आहे. सामान शिफ्ट करायला चालू आहे आपलं कटराला. आपल्याला ते बघा वैष्णव माताचं मंदिर. हे इकडनं हे शिड्या आहेत खालनं अशा झिकझॅक, आणि ते जे वरती दिसतंय ते मेन दरबार आहे. सगळी पब्लिक खाली उभी आपली. आता इकडनं कुठे जायचं? इकडनं कुठे जायचंय? आता आम्ही इकडनं जाणार श्रीनगरला. गणपती बाप्पा. तर आता आम्ही आलो इथं, थांबलो एक स्पॉट वरती. ढग बघू शकता इकडे. आता आम्ही इकडे जेवायला थांबलोय. इकडे जेवणार आहे कारण की नंतर ट्रॅफिक केवढी लागू शकते केवढी नाही. बघा मामी बघा, ट्रॅफिक लागली तर आम्हाला जेवायचे पण वांदे होतील, म्हणून आम्ही आता जेवायला थांबलोय. स्पॉन्सर्ड बाय निशा मावशी.
क्या तुझसे कहूँ ए रवि कुकुआ। पण भाई वातावरण तर क्लास आहे। दाल फ्राय 100 रुपये, दाल तडका मिक्स वेज विथ पनीर 100 रुपये। रेवा कसं आहे जेवण? कसं आहे? छान आहे। काय खाते तू? काय भाजी चपाती? तू चिकन बिकन नाही खाणार इथं का? आज नाही खात? खा खा जेव जेव। तर फायनली जेवण आलेलं आहे। आता जेवण वगैरे करून झालं। मग आता आम्ही इकडं निघणार आहे रिटर्न। गांधीच्या बेंचवर तू हागताना मुतताना पण व्हिडिओ काढतो रे तू दलिंदर लावण्याचा। बघू शकता ढग पडायला चालू झाली। ते बघ डोंगर बघ मामा, बर्फ। बोलो मी आता पुढेच बसणार आहे, मला ना माहिती। मामा अजिबात निघत नाही, एकदम टाईट आहेत ते। पुढे खायला काहीच नाही रे बाळा। मग आता काय खायचंय? आता झालं, आता सगळं झोपायचंच। चढतो का वरती? फुल ट्रॅफिक जाम आहे। इकडे आपली गाडी। इथं टोल प्लाझा आहे म्हणून एवढी गर्दी आहे। ट्रॅफिक मध्ये बसून बसून वैताग आला गाईस। चला पुढे जाऊन येऊ। भाई बघू शकता वरनं रस्ता केवढा आहे, एवढाच रस्ता आहे इकडनं ते आहे इथपर्यंत। त्याच्यानंतर खाली ते नदी वाजते खाली पण। कोणती? पाकिस्तान जा रही है नदी। पाकिस्तान मधनं आलेली नदी पाकिस्तान जा रही है। चाली आली आहे यार ये भी जा रही है पाकिस्तान। इकडे लँडस्लाईड होत असते, मरणाची ट्रॅफिक होती। आता ट्रॅफिक क्लिअर झालेली आहे, तरी तुम्ही बघू शकता दगड कशी पडलेली आहेत खाली। बघा ही माती बिती अशी सगळी इथं बघा। आपल्या इथं फायनली गाईत आपण आलो आहोत। तोंडातून ना असे भाप निघतात। तिथे आपण रूम बुक केलेले आहेत।
काजो गुड मॉर्निंग. रेवडी 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 गुड मॉर्निंग. उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. मित्रांनो, आपण आता आलोय फायनली आपल्या हॉटेलवरती आणि आता टेम्परेचर पण कमी आहे. 2 टेम्परेचर आहे आताचा. रूमची चावी. तिसऱ्या माळ्यावर यस. तुझं काय केलं? ही आमची श्लोकी, ही रेवडी आणि हे तुषू दादा. नाही तुषू दाजी काय. चलो 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 चलो, उठो 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 उठो. अरे 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 अडकलो. तर ही अशी आमची काही रूम आहे. आता झोपायचं आणि सकाळी परत फिरत बसायचं. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची एवढी दगदग ह्यामुळे झाली कारण की आमची ट्रेन जी होती ती डायरेक्ट मुंबईवरनं कटराची होती. तर ती ट्रेन झाली कॅन्सल. म्हणून आम्हाला असं राजधानीने दिल्लीला यावं लागलं, दिल्लीवरनं इकडं यावं लागलं. त्याच्यात जाम किटकिट झाली. म्हणून एवढं सगळं दगदग झाली, ट्रॅव्हल वगैरे झाला. आता काय नाही, आता जसा प्लॅन होता तर प्लॅनच्या हिशोबाने आलो आहे आपण. ओके, चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.